आपण कालपर्यंत पाहिला होता आधुनिक भारताचा इतिहास. काल आपण शिकलो होता कोणता? बंगाल प्रांतातल्या घडामोडी. ठीक आहे, बंगाल प्रांतातल्या घडामोडी. तर बंगाल प्रांतातल्या घडामोडी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या कोणत्या झाल्या होत्या? कोणत्या आल्या? बंगाल प्रांतात नेमक्या कोणत्या घडामोडी घडल्या होत्या? आधुनिक भारताच्या इतिहासाच्या सिरीज मधला हा दुसरा व्हिडिओ असेल. आणि पहिला व्हिडिओ जो झाला आहे युरोपियनचे भारतात आगमन तसेच बंगालमधील घडामोडी. तर आजच्या हा व्हिडिओ आधुनिक भारताच्या इतिहासाच्या सिरीज मधला दुसरा व्हिडिओ असेल. आणि या सिरीज मधला दुसरा व्हिडिओ हा भारताच्या इतिहासातल्या समोरच्या घडामोडीवर आधारित असेल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बंगाल प्रांताची घडामोडी थोडीशी समरी टाईप रिव्हिजन करून टाकू. ठीक आहे, तर आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणे आधुनिक भारताचा इतिहास भाग 2. आपला हे आधुनिक भारताच्या इतिहासाची जे सिरीज आहे एकूण 6 भागात चालेल. तर पहिला भाग आपण जो पाहिला त्यात आपण पाहिला होता युरोपियनचे भारतात आगमन. तसेच त्यापूर्वी पाहिला होता जग आणि जगातल्या काही महत्वाच्या क्रांत्या. त्या महत्वाच्या क्रांती कोणती होती? एक अमेरिकन राज्यक्रांती होती, दुसरी फ्रेंच राज्यक्रांती होती. त्यानंतर भारतासंदर्भात निघालेले खलासी व त्यांचे प्रवास वर्णन होते. आणि त्यानंतरच्या भागात आपण पाहिला होता भारताच्या शोध कोणी लावला होता? वास्को द गामा. ठीक आहे, पोर्तुगीज खलासी होता. त्यानंतर वास्को द गामा आला आणि वास्को द गामाच्या नंतर जे इतर युरोपियन व्यापारी आले त्यांच्या क्रम पाहिला. त्यानंतर बंगाल प्रांतातल्या घडामोडी. तर बंगाल प्रांतातली नेमकी घडामोडी कोणती होती? पहिला होता प्लासी आणि दुसरी होती बक्सार. आठवते एवढा? आता बघा, पहिला होता प्लासीची लढाई, दुसरी होती बक्सारची लढाई. असं हो. तर पहिला होता प्लासी. तर प्लासीची तारीख तुम्हाला नेमकी आठवत असेल किती रे? 23 जुलै 1757. आणि बक्सार होती 22 ऑक्टोबर 1764. ह्या आपण 2 लढाया पाहिल्या होत्या. आता प्लासीच्या लढाईमध्ये बंगालमध्ये काय झाले ते? इंग्रजाचे पाय रोपण झाले होते. ठीक आहे, मग इथं काय आला होता? पाया भरणी. म्हणजे इथं फक्त थोड्याशा प्रमाणात इंग्रजांच्या पाय रोपण झाला होता. इथं संपूर्ण पायाभरणी झाली. कारण पायाभरणी होण्याच्या कारण काय होता? बक्सारची जी लढाई आपण पाहिला होता त्या बक्सारच्या लढाईमध्ये कोण कोण होते? एका साईडला होता इंग्रज जे ब्रिटिश व्यापारी होते, आणि दुसऱ्या साईडला होता शुजा उद्दौला, मीर कासिम, आणि तिसरे होते बादशाह. कुठला? दिल्लीचा. आता हा कुठला होता रे नवाब? शुजा उद्दौला अयोध्याचा नवाब होता. ठीक आहे, हा कुठला होता? बंगालचा नवाब. आणि हा होता दिल्लीचा बादशाह. हे महत्वाचे बादशाह एकत्रित येऊन लढलेली लढाई होती. त्या कारणाने बंगालमध्ये इंग्रजांच्या इथं काय आले होते? संपूर्ण इंग्रजी सत्तेची पायाभरणी झाली असे आपण इथून म्हणू शकतो. ठीक आहे, आता इथून आपण इथपर्यंत रिव्हिजन आता रिपीट करत नाही, एवढाच रिव्हिजन करू. बाकीच्या तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता. ठीक आहे, आता इकडे आपण चालू करणार आहोत आधुनिक भारताच्या इतिहासातला भाग 2. ते याच्यात महत्वाच्या का पाहू रे? पहिला भाग पहा, कायदे नंतर पाहू. आता हे 2 लढाया पाहिला आपण ना, बंगाल प्रांतातल्या घडामोडी झाल्या. ठीक आहे, हे बंगाल प्रांतातल्या आल्या ना. आता पाहू आपण मराठा युद्ध. आता हे मराठा युद्ध कोणते होते? इंग्रजांसोबत झालेले. ठीक आहे, इंग्रज मराठा युद्ध. एकूण इंग्रज मराठा युद्ध किती आले? 3 झाले. आता आता आपल्याला जेवढं पेपराच्या संबंधित आहे ना फक्त तेवढा भाऊ. विश्लेषणात्मक दृष्टीनं तुम्ही काही तेवढा राज्यसेवेची पेपरची तयारी करणारे विद्यार्थी आहात. आता ग्रुप सी व पोलीस भरती आणि जीडी व इतर सेंट्रलच्या जे जीकेच्या संदर्भात हा व्हिडिओ असेल तर इकडे पहा. आणि कंबाईन ग्रुप दिले अत्यंत महत्वाचा हा ठरेल. तर याच्यातला एक क्वेश्चन तुम्ही 1 मार्काच्या फिक्स करून ठेवून द्याल. ठीक आहे, तर आपण पाहतो इंग्रज मराठा युद्ध. इंग्रज मराठा युद्ध एकूण किती आले? 3 झाले. ठीक आहे, तर पहिले इंग्रज मराठा युद्ध, दुसरे इंग्रज मराठा युद्ध आणि तिसरे इंग्रज मराठा युद्ध. तर हे इंग्रज मराठा युद्धामध्ये आपण महत्वाचे पाहणार आहोत. पहिला इंग्रज मराठा युद्ध केव्हा होता? 1775 ते 1782 पर्यंत चालला होता. 1782चा तो युद्ध नव्हता, स्टार्ट झाला होता पहिला इंग्रज मराठा युद्ध. पहिले मिटवून घेतो, पद्धतशीर लिहिण्याच्या पद्धतीने देतो तुम्हाला. इंग्रज मराठा युद्ध आणि त्या युद्धात झालेली तह पाहून आपण. ठीक आहे, पेपरात जो येते तोच आपण पाहतो. इथं इंग्रज मराठा युद्ध. काल आपण पाहिला होता बंगाल प्रांतातल्या घडामोडी. आज आपण पाहत आहोत इतर प्रांतातील घडामोडी. बंगाल सेपरेटली पाहण्याच्या कारण बंगाल हा अति महत्वाचा आहे भारताचा इतिहास जेव्हा तुम्ही शिकाल. इकडे पहा, इंग्रज मराठा युद्ध. एकूण इंग्रज मराठा युद्ध झाले 3. तर पहिला इंग्रज मराठा युद्ध होता. पहिले इंग्रज मराठा युद्ध होत 1775 ते 1782 पर्यंत चालला. तर यात पहा रे एकूण 4 तह झाले होते. तर पहिला होता सुरतचा तह. याच्यातले आपण का पाहतो? फक्त तह.
इंग्रज आणि मराठा, पहिल्या इंग्रज मराठा युद्धात झालेले तह. आता हा जो तहाचा पार्ट आहे तो ग्रुप बी किंवा ग्रुप सी जे आता जे पेपर आहेत कंबाईनचे त्याच्यात कामात येईल. ठीक आहे. तर पहिला पहा, सुरतचा तह होता कुठला, सुरतचा तह 1775. दुसरा आहे पुरंदर 1776. तिसरा आहे वडगावचा तह 1779. आणि चौथा आहे सालबाईचा 1782. 84 कोणा सांगितला. इकडे पहा, पहिल्या इंग्रज मराठा युद्धात झालेले तर आपल्याला अत्यंत महत्वाचा तह कोणता आहे रे, सालबाईचा तह. या तहाने पहिल्या इंग्रज मराठा युद्धाची काय आली, समाप्ती झाली. ठीक आहे, क्लिअर. तर इकडे पहा, कन्फ्युजन वाला काही नाही पाहिजे, हे याच्यासाठी लिहून देतो. अगर तुम्ही कंबाईन ग्रुप सी चा अगर फॉर्म भरले असाल किंवा ग्रुप डी चा भरले असाल तर त्याच्यात हे युद्ध येते, जोड्या जुळवा म्हणून येते. पहिला युद्ध त्याच्या त. आता हे त कोणाच्या दरम्यान असतील, इंग्रज आणि मराठी. ठीक आहे. तर मराठी शाहीचा व्याप थोडासाच नव्हता जेवढा तुम्ही समजत्या, लई मोठी होती, ते समोर घेतो. आता पहा, पहिला इंग्रज मराठा युद्ध 1775 ते 1782 पर्यंत इंग्रज मराठा युद्ध झाले होते. तर पहिल्या इंग्रज मराठा युद्धाचा जो तह पहिला तह झाला होता सुरतचा तह हा 1775 ला झाला. पुरंदरचा तह 1776 चा होता. वडगावचा तह 1779 चा होता. आणि सालबाईचा अत्यंत महत्वाचा, हा पेपरला विचारला जाणारा तह आहे. पोलीस भरती सर्वाधिक जास्त प्रश्न या तहावर येते. सालबाईचा तह कधीचा होता, तेव्हा पहिल्या इंग्रज मराठा युद्धाची समाप्ती कोणत्या तहाने करण्यात आली, सालबाईचा तह 1782. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला दिलेल्या नोट्स मध्ये फक्त सालबाईचा तह देण्यात आलेला आहे, पण पोलीस भरती संबंधित ते तुम्हाला बनवून दिलं होतं. आता समोर पाहू दुसरे इंग्रज मराठा युद्ध. दुसरे इंग्रज मराठा युद्ध होते 1803 ते 1806. आता हा दुसरा इंग्रज मराठा युद्ध होण्याचा कारण काय होता, दुसरा इंग्रज मराठा युद्ध होण्याच्या कारण असा की त्याच्यातला जो आपण आतापर्यंत शिकला होता तैनाती फौज, तैनाती फौजेची स्थापना कोण केला होता दादा, अबे तैनाती फौजेची लॉर्ड वेलेस्लीने तैनाती फौजेची स्थापना केली 1798. पहा, दुसरा इंग्रज मराठा युद्ध 1803 ते 1806 या 3 वर्षात चालला. तर दुसरा इंग्रज मराठा युद्ध होण्याच्या महत्वाच्या कारण होता तर लॉर्ड वेलेस्लीचे तैनाती फौजेचे धोरण. ठीक आहे, तैनाती फौज. तर दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाच्या महत्वाच्या कारण काय होता, कारण तैनाती फौज. हे तैनाती फौज डिटेल मध्ये नंतर सांगतो. ठीक आहे, इकडे पहा तैनाती फौज काय होता, याच्या कारण होता, बरोबर आहे. आणि त्यानंतर इकडे पहा रे तैनाती फौज. दुसरे इंग्रज मराठा युद्ध 1803 ते 1806 या वर्षादरम्यान चालला. तर ह्या 3 वर्षात इंग्रजांची मराठ्यांची आणि मराठ्यांची इंग्रजांची झालेले तह समोर पाहू आपण. इकडे घ्या, त्याच्यात पहा रे पहिला करार करण्यात आला होता वसईचा. वसईचा करार आहे 31 डिसेंबर 1802. हा वाला करार अत्यंत महत्वाचा ठरते, पेपरले सर्वाधिक जास्त विचारते. हा एक विचारते, सालबाईचा तह एक विचारते, मराठ्यांसंबंधी वसईचा तह आणि सालबाईचा तह. आता त्यानंतरचे आहे, तर आता हा वसईचा करार कोणासोबत झाला होता, भोसले आणि कंपनी. ठीक आहे, त्यानंतरचा करार होता दुसरा देहगावचा तह, देहगावच्या तह. आता देहगावच्या तह होता 25 डिसेंबर 1803 आणि हा झाला होता भोसले आणि कंपनी. त्यानंतरच्या आहे सुरजी अंजनगावच्या तह. हा झाला होता शिंदे आणि कंपनी. तर हा होता 30 डिसेंबर 1800 किती रे 3. आणि त्यानंतरचा तह होता राजापूर घाटच्या तह. हा झाला होता कोणाच्या दरम्यान होता राजापूर घाटच्या तह, जानेवारी 1806. होळकर, बहुतेक होळकरांच्या दरम्यान होता हा. हो, होळकर आणि कंपनी. ठीक आहे. आता पहिला इंग्रज मराठा युद्ध
1775 ते 1782 दरम्यान होता. पहिल्या इंग्रज मराठा युद्धात किती तह झाले होते? 4 तह होते. तर सर्वाधिक महत्वाचा तह ज्या तहाने या युद्धाची समाप्ती झाली पहिल्या इंग्रज मराठा युद्धाची, तो होता आपला सालबाईच्या तह 1782च्या. ठीक आहे. दुसरा इंग्रज मराठा युद्ध हा जो होता, दुसरा इंग्रज मराठा युद्ध 1803 ते 1806 दरम्यान झालेला इंग्रज मराठा युद्ध होता. जो दुसरा इंग्रज मराठा युद्ध होण्याच्या सर्वात महत्वाचा कारण होता तत्कालीन तैनाती फौजेची स्थापना. आणि तैनाती फौजेचा व्याप हा या युद्धाचा काय होता? मूळ कारण होता. आता इथं पहा, हा युद्ध जेव्हा झाला तर मराठ्यांचे, आता आधीच सांगितलं का इंग्रज, आता याच्या आधीच मी तुम्हाला सांगितलं होतं का मराठे तुम्हाला जेवढे दिसते तेवढेच होते. मराठ्यांमध्ये फक्त भोसलेच नव्हते. तर हे सर्व पहा, भोसले यांचा पण समावेश होता. भोसले, शिंदे, होळकर हे आपले मराठ्याचे झाले. ठीक आहे. हा, मूळ मराठा संस्थापक कोण होते? छत्रपती शिवाजीराजे भोसले. मराठा साम्राज्याचे संस्थापक होते छत्रपती शिवाजीराजे भोसले. यांच्याविषयी आपण आधीच एका व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहिलेला आहे. मराठी राजकारणी आपण संपूर्ण एका व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. ज्यांना पाहायचे असाल तो रिपीट मध्ये तुम्ही जाऊ शकते चॅनलवर. आता इकडे पहा, दुसरा इंग्रज मराठा युद्ध 1803 ते 1806 दरम्यान झाला होता. या दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाचा कारण होता तैनाती फौजेची स्थापना. तैनाती फौजेची स्थापना 1798 लॉर्ड वेलेस्ली. ठीक आहे. त्यानंतरचे पार्ट आहे दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाचा जो वसईचा तह झाला होता 31 डिसेंबर 1802 ला वसईचा तह झाला. हा कोणाच्या दरम्यान झाला होता? भोसले आणि कंपनीच्या दरम्यान झाला होता. देहगावचा तह जो होता 25 डिसेंबर 1803 हा झाला होता भोसले आणि कंपनी. सुरजी अंजनगावचा जो तिसरा तह करण्यात आला होता 30 डिसेंबर 1803 शिंदे व कंपनी. आणि जो शेवटचा होता ज्याने या युद्धाची समाप्ती झाली, दुसरा इंग्रज मराठा युद्धाची समाप्ती ज्या तहाने झाली, राजापूर घाटच्या तह जानेवारी 1806 होळकर आणि कंपनी. एवढा क्लिअर झाला? लक्षात राहील का? लक्षात राहील का? मी याच्या विश्लेषणात्मक दृष्टीने याच्यासाठी नाही देतो, जेव्हा इंग्रज मराठा युद्ध शिकवेन तर आता तुमच्याजवळ तेवढा टाइम आहे नाही, पेपरच्या वेळ आहे, त्या कारणाने जो पेपरात येणार आहे इंग्रज मराठा युद्ध संबंधी ते महत्वाच्या बाबी तुम्हाला मी देतो. ठीक आहे. तर पहा रे, राजापूर घाटचा तह होता जानेवारी 1806 होळकर आणि कंपनीच्या दरम्यान झाला होता. इकडे पहा, त्यानंतरच्या पार्ट येते तिसरे इंग्रज मराठा युद्ध. तिसरे इंग्रज मराठा युद्ध कधी होतात? बोला ना. तिसरे इंग्रज मराठा युद्ध कधी होता? सांगा ना रे बाबा. अबे सांगा ना. 1818. ठीक आहे. तिसरे इंग्रज मराठा युद्ध 1818. तर तिसरे इंग्रज मराठा युद्ध जो होता 1817 ते 1818 या कालखंडात चालला. 1817 ते 1818. तर एक लक्षात घ्या, दुसरे इंग्रज मराठा युद्ध जे 1803 ते 1806 दरम्यान चालला. इथं तैनाती फौजेचे मराठ्यांना काय केला होता? स्वीकार केला होता. ठीक आहे. आणि इकडे हा तिसरे इंग्रज मराठा युद्ध होता. हा सर्वात महत्वाचा युद्ध ठरला. इथून इंग्रज मराठ्यांची मराठेशाहीच्या काय झाला? अस्त झाला, शेवट झाला ना. आता तिसरे इंग्रज मराठा युद्ध 1817 ते 1818 या कालखंडात झाला. म्हणजे किती वर्षाचा कालखंड चालला? 1 वर्ष जवळ हा युद्ध चालला. दुसरा जो इंग्रज मराठा युद्ध होता 1803 ते 1806 म्हणजे 3 वर्ष चालला होता. पहिला होता 1875 ते 1882 म्हणजे जवळजवळ किती वर्ष झाला तो? 6 वर्ष. का म्हणजे या काळात मराठी भक्कम होते. मग यांच्यात काय आला? अंतर्गत कलह चालू झाला. रघुनाथराव सारखे राजे होऊन गेले. त्यानंतर तिसरे इंग्रज मराठा युद्ध इथं काय आलं? वसईच्या आपला ह्या राजापूर घाटच्या तह झाला. त्यानंतर दुसरे इंग्रज मराठा युद्धाची समाप्ती झाली. या दरम्यान वेलेस्लीच्या तैनाती फौजेच्या मराठ्यांनी काय केला होता? स्वीकार केला होता. मग इकडे मराठीशाही काय झाली होती? कमकुवत झाली होती. बरोबर आहे ना? कमकुवत झाली. त्याचा परिणाम तिसरे इंग्रज मराठा युद्धावर परिणाम पडला आणि तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धाला सुरुवात झाली. तर त्यातील 5 तह. तिसरे इंग्रज मराठा युद्धातला तह होता पहिला तह पुणे करार. आता पुणे करार तुम्ही डोका नको लावजा, हा मराठ्यांच्या पुणे करार आहे. नाही तर तुम्ही आठवा पुणे करार कधी होता आपला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झालेला पुणे करार. तुम्ही तो हवाला पुणे करार वेगळा आणि तो वाला पुणे करार वेगळा. तो पुणे करार होता 32च्या 1932. ठीक आहे. हा पुणे करार आहे. पहिला झाला पुणे करार 5 नोव्हेंबर 1817. दुसरा आहे रे ग्वाल्हेर. ग्वाल्हेरचा करार हा कोणाच्या दरम्यान झाला होता? शिंदे आणि इंग्रज. आता ग्वाल्हेरचे कोण होते? शिंदेच होते ना. आता हा झाला होता ग्वाल्हेर आणि शिंदे. आणि मंदसौरचा करार होता तिसरा. मंदसौरचा करार 6 जानेवारी 1818. हा याला होळकर आणि
इंग्रज. इकडे पहा, तिसरे इंग्रज मराठा युद्ध 1 वर्ष चालला. हे 1 वर्षाच्या दरम्यान 3 करार करण्यात आले. पहिला करार होता पहिला करार होता पुणे करार. हा करार झाला होता 5 नोव्हेंबर 1817. दुसरा करार होता ग्वाल्हेरचा करार. ग्वाल्हेरचा करार कोणाच्या दरम्यान झाला? शिंदे आणि इंग्रजांच्या दरम्यान झाला. आणि तिसरा जो शेवटचा करार झाला मंदसौरचा करार, तो 6 जानेवारी 1818 होळकर आणि इंग्रजांच्या दरम्यान झाला. या कराराने तिसऱ्या मराठा इंग्रज युद्धाची समाप्ती झाली आणि इथं मराठेशाहीचा अस्त झाला. ठीक आहे. एकूण इंग्रज मराठा युद्ध किती झाले? 3 इंग्रज मराठा युद्ध झाले. 3 पहिला इंग्रज मराठा युद्धाचा कालखंड होता 1775 ते 1782. दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाचा कालखंड होता 1803 ते 1806. आणि तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धाचा कालखंड होता 1817 ते 1818. ठीक आहे. या 3 युद्ध त्यातील महत्वाचे आहे. आता महत्वाचे याच्यातले करार कोणते आहेत? सालबाईचा तह लक्षात ठेवा 1782 हा लक्षात ठेवा, पोलीस भरतीवाले. त्यानंतर इथं वसईचा तह लक्षात ठेवा 1802. 1802 लक्षात ठेवण्याचं कारण असं आहे का तैनाती फौजीची तिथं आपण का केलं होता? स्वीकार. समजत आहे. आणि त्यानंतर पहा तिसरे इंग्रज मराठा युद्ध मंदसौरचा करार 6 जानेवारी 1818. कारण या कराराने तिसरे इंग्रज मराठा युद्धाची काय झाली? समाप्ती झाली आणि मराठेशाहीचा संपूर्ण कमकुवत झाली, म्हणजे अस्तच झाला. ठीक आहे. एवढा लक्षात राहील. हे आहे आपला आधुनिक भारताच्या इतिहासातला मराठ्यांचा संग्राम. आता हा एवढा लक्षात ठेवा. लिहिणेवाले लिहून घ्या, ऑनलाईन वाले स्क्रीनशॉट मारून टाका पटन. मी मिटवतो 1 मिनिटात. समजत आहे का? काही डाऊट आहे? घ्या रे. आता पहा, आपण पाहिलं आहे तैनाती फौज. तैनाती फौज, तैनाती फौजेची स्थापना कोणी केली होती? तर तैनाती फौजेबद्दल थोडीशी घेऊ माहिती. पेपरात येणार फौज आपला आपण लेवल थोडासा वाढवू, जास्त आहे हलकासा. आतापर्यंत आपण लक्ष ठेवलं होतं का तैनाती फौज तैनाती फौज तैनाती फौज. तैनाती फौजेची स्थापना लॉर्ड वेलेस्ली 1798. ठीक आहे. लॉर्ड वेलेस्ली 1798 ही झाली तैनाती फौजेची स्थापना. तैनाती फौजेची स्थापना. तर तैनाती फौजेचा सर्वात प्रथम स्वीकार कोणी केला होता? निजामांनी केला. निजामांनी तैनाती फौजेचा सर्वप्रथम काय केला? स्वीकार केला. निजाम कुठले होते? हैदराबादचे होते ना रे. केव्हा केला होता? 1800 कुठं 1700 मध्ये इथं स्थापना झाली निजाम आपला तैनाती फौजेची. तर केव्हा होईल? 1798 निजामांनी हैदराबाद इथे, हैदराबाद त्यांच्या काय होता? संस्थान होता. हैदराबाद संस्थानाचे निजामांनी 1798 का केला होता? तैनाती फौजेची स्वीकार केला होता. नाही तर तुम्ही म्हणता स्थापना लॉर्ड वेलेस्लीनं 1798 मध्ये केला होता. ठीक आहे. तर आता क्रमाने याच्यात आपण क्रम पाहू का कोणत्या सत्ताधीशांनी तैनाती फौजेचा स्वीकार कधी कधी केला. पहा, निजामांनी सर्वप्रथम भारतात सर्वात प्रथम स्वीकार केला आहे तैनाती फौजेचा. त्यानंतरचा पार्ट आहे म्हैसूर. म्हैसूरची युद्ध आपण नंतर पाहू किंवा शक्य झाल्यास आताच पाहू. म्हैसूर 1799. त्यानंतर तंजावर 1799. त्यानंतर अवध 1801. हे कंबाईन ग्रुप सी व ग्रुप बी वाले लिहून घ्या रे दादा. पेशवा 1802. आता सांगितलं. हा, तो कोणता होता? वसईचा तो होता 1802च्या. आठवते का? हा. भोसले कधीचे? 1803. आणि त्यानंतर शिंदे 1804. हे आहे तैनाती फौज. तैनाती फौजेची स्थापना केला होता लॉर्ड वेलेस्ली 1798 ला. तर सर्वात प्रथम भारतामध्ये तैनाती फौजेचा स्वीकार करणारे राज्य संस्थान होते हैदराबाद संस्थान. तर हैदराबादचे निजामांनी 1798 मध्ये तैनाती फौजेचा का केला होता? सर्वप्रथम भारतात स्वीकार केला होता. आणि त्या संबंधी त्यानंतर म्हैसूर 1799. तंजावर 1799. अवध 1801. आणि महत्वाचे आहे IMP पेशवा 1802. भोसले IMP आहेत 1803. आणि शिंदे 1804. पण आता पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून तुम्ही म्हणल्या तर याच्यात ना पहा तैनाती फौजेची स्थापना हवाला क्वेश्चन येते. ठीक आहे. इथं निजाम पहिला स्वीकार IMP. ठीक आहे. इथं तुम्हाला विचारण पेशव्यांनी कधी स्वीकार केला.
काहून का दादा, एक लक्षात घ्या, जो भी क्वेश्चन बनते तो तुमच्या बेसिकच्या डाट्यावरनं बनते. काहून, अगर तुमच्या जो एक्झामिनर आहे त्यानं अगर क्वेश्चन चुकीचा बनवला तर त्याला प्रतिउत्तर आपण मागितला तर त्याच्याजवळ पुरावा असावा लागतो ना, आपल्यापाशी पण पुरावा असावा लागतो. तर पुरावा ग्राह्य पकडण्यात येते बेसिक. तर बेसिक कोणते आले? 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी. कोणताच पेपर याच्या वरच्या लेवलला बनत नाही. तो रेफरन्स तो नंतरचा पाठ राहिला. ठीक आहे, इकडे पहा, हा आपण घेतला आहे आतापर्यंत तैनाती फौज. क्लिअर झाला का? हे तैनाती फौज आणि डौलौसीची खालसा पद्धती हे दोन अत्यंत महत्वाचे कारण ठरले. आधुनिक भारतातला सर्वात मोठा लढा आणि आधुनिक भारताला एक आधुनिकीकरणाच्या वळण देणारा सर्वात मोठा लढा, भारताच्या पहिला स्वातंत्र्य समाज 1857च्या उठाव होण्यास सर्वात महत्वाचे कारण होता तैनाती फौज आणि डौलौसीचे खालसा पद्धती. ठीक आहे, तो नंतरच्या पार्ट मध्ये आपण पद्धतशीररित्या पाहू. आता हा एवढा लक्षात घ्या. आता समोर पाहू. आता लढाई पाहत आहोत तर पानिपतची लढाई पाहून घेऊ. ताई, पानिपत पाहून घेऊ का? अबे एवढा चांगला शिकवता, थोडीशी डोळे टवटवीत ठेवा. इतिहास होय सर्वांच्या प्रिय विषय आहे म्हणते हा, म्हणूनच तर व्हिडिओ बनवा लागत आहेत. इतिहास भूतकाळात घडल्या गेलेल्या घटनांची केलेली कालानुक्रमे मांडणी. इतिहास तर इकडे पहा, पानिपत पाहून घेऊ. पानिपत आपल्या जवळ सेंटरवाले जी मुलं आहेत तर त्यांच्यासाठी पहा. रे बाबा, पानिपतच्या लढाया, एकूण पानिपतच्या लढाया किती आल्या? 3. तीन लक्षात ठेवायचे मी सांगून देण्याच्या. पानिपतच्या लढाया आणि लढाई तो चालू आहे ना व्हिडिओ पद्धतशीर, ब्लर मारते का नाही? ठीक आहे, पानिपतची पहिली लढाई पहा रे, पहिली लढाई. आता पानिपत आहे कुठं? हरियाणा. ते आपण प्रो कबड्डी लीग पाहते का? हो, तर मग पाहिजे जा. कोणता होता तो? संदीप नरवाल, प्रदीप नरवाल, सगळे ते पानिपतचे आहेत. आता आपण पानिपत मध्ये चालला. आतापर्यंत आपण होता महाराष्ट्रात. इकडे पानिपतची पहिली लढाई पाहून घेऊ. महत्वाच्या लढाया, या चॅप्टरचा टायटल असेल महत्वाच्या लढाया. ठीक आहे, पहिली लढाई पानिपतची केव्हा झाली होती रे? 1526. कोणाच्या दरम्यान झाली होती? बाबर विरुद्ध इब्राहिम लोदी. दादा, इब्राहिम लोदी. त्यानंतर दुसरी लढाई झाली होती 20 वर्षांनी झाली फक्त. हो, 20 वर्षांनी झाली होती 1556. आणि हे झाली होती अक्कबर. आणि तिसरी पानिपतची लढाई झाली होती 1761. अहमद शाह व मराठे सरदार. आता हे आहेत आपल्या लढाया. कोणत्या? पानिपतच्या. हे भारताच्या इतिहासातल्या अत्यंत महत्वाच्या लढायापैकी लढाया आहेत. पहा, मराठ्यांच्या लढाया किती आल्या रे? किती आल्या? नीतू किती आल्या? 3. मराठ्यांच्या आल्या 3. आपण आता पाहत आहोत पानिपतच्या लढाया किती? 3. पहिली पानिपतची लढाई झाली होती 1526. झाली कोणाच्या दरम्यान होती? बाबर व इब्राहिम लोदी. ठीक आहे, दुसरी लढाई झाली होती 1556, अकबर आणि हेमू यांच्या दरम्यान. आणि तिसरी लढाई झाली होती 1761. ते झाली होती अहमद शाह अब्दाली व मराठे यांच्या दरम्यान. हा, तर जिंकला कोण होता? घेतो ना समोर थोडं साबरे. इकडे पहा, आता ह्या 3 लढाई झाल्या होत्या 1526, 1556 आणि 1761. ह्या 3 वर्ष लक्षात ठेवा. पहिली लढाई, दुसरी लढाई, तिसरी लढाई आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवा कोणाच्या दरम्यान झाली आणि कोणा संबंधात झाली. ठीक आहे, आता याच्यात विजय कोण झाले ते मी सांगतो. ते विजय कसे आले ते आपल्या पद्धतीने झाले. ते लढले म्हणून विजय झाले का? अगदी लढले म्हणूनच झाले, पण लक्षात ठेवायचं कसं ते, नाही तर ते पराक्रमी होते सगळे, आपल्यासारखे नव्हते. इकडे पहा रे, पहिली पानिपतची लढाई 1526 ला झाली होती बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्या दरम्यान. हा लक्षात ठेवायचा कसा? हा अत्यंत सोपी आणि साध्या पद्धतीने सांगतो. अल्फाबेटिकल ऑर्डरनं एबीसीडी येते. तुम्हाला येते का? येते का रिया? येते का बाई? येते ना? तर मग इथं अल्फाबेटिकल ऑर्डरनं इकडे पहा. बाबरच्या काय? बी. इब्राहिमच्या अकबरच्या काय? ए. हेमूच्या काय? एच. आणि अहमद शहाच्या ए. मराठ्याच्या एम. आता याच्यात लक्षात एवढाच ठेवा का ज्याच्या नाव अल्फाबेटिकल ऑर्डरनं पहिला आला तो विजय झाला. हो,
पहा, पहिली लढाई झाली होती, पहिली पानिपतची लढाई झाली होती 1526. बाबर व इब्राहिम लोधी. आता सर्वात आधी नाव कोणाचे आला रे अल्फाबेटिकल ऑर्डरनं? बाबरच्या. मग विजय बाबर. लक्षात राहील का? अभि आणखी का सांगू? विजय झाला. तर लढला म्हणून विजय झाला का? लढला म्हणून त्याला आलाय तर तुम्ही म्हणून कसा नाव त्याच्या बाबर होता पहिले आहे ना म्हणून. हा, तर आपण लक्षात ठेवण्याआधी ठीक आहे. हा, अहमद शाह अब्दाली, इब्राहिम लोधी. इब्राहिम लोधी च्या नाव मागून येते ई येते, तर आपण याला विजय घोषित नाही करून विजय बाबर झाला. दुसरा लढाई झाली, दुसरी लढाई 1526. बिलकुल 20 वर्षांना लढाई झाली. अकबर आणि हेमू. आता अकबर आणि हेमू, तर अकबर अल्फाबेटिकल ऑर्डरनं आधी येते म्हणून विजय कोण झाला? अकबर. पेपरच्या याच्याने सांगत आहो, नाही तर तुम्ही तसेच सांगा घरी. हा, आणि तिसरी लढाई झाली 1761 ची, अहमद शाह अब्दाली व मराठे. तर अहमद शाह अब्दालीच्या नाव ये अल्फाबेटिकल ऑर्डरने येते म्हणून विजय कोण ठरला? अहमद शाह अब्दाली. ठीक आहे. हे इकडे पहा, एका साईड वालेच विजयी झाले. जे आपण पट होते ना आपल्या इकडे बैलांच्या, मग ते दान पाहिजे बरोबर आहे. मग याच दानीवाले विजय होऊन राहिले, त्याच दानी नावाच्या. हे एकाच दानीचे विजय झाले. मजा कीच्या पार्ट आहे. लक्षात ठेवा, पानिपतच्या लढाया 3 झाल्या. ह्या लढाया आहेत. पहिली लढाई 1526, बाबर आणि इब्राहिम लोधी, तो बाबरचा विजय. दुसरी लढाई 1556, अकबर व हेमू या दरम्यान, विजय अकबर. आणि तिसरी लढाई झाली 1761, अहमद शाह अब्दाली व मराठे, विजय अहमद शाह अब्दाली. ठीक आहे, एवढा क्लोज. त्यानंतरचा पार्ट घेऊ आपण. आता एवढाच घेतला तर म्हैसूरले कशाला सोडून टाकू? हे पटना लिहिते का लिहून घ्या. राहू द्या, थांबा, म्हैसूर घेऊन टाकून या. म्हैसूर. आता म्हैसूर संबंधी सर्वात महत्वाच्या काय रे? हे पेपरात येणारा क्वेश्चन आहे. म्हैसूरच्या वाघ खालीलपैकी कोणाला म्हटले जाते? मग कोणाला? म्हैसूरच्या वाघ खालीलपैकी कोणाला म्हटले जाते? कोणाला? टिपू सुलतान. ठीक आहे. आता म्हैसूर या प्रांताच्या लढाया संबंधित आपण पाहू का? म्हैसूरच्या या लढाईत आता एकूण म्हैसूर या प्रांताच्या लढाई किती आल्या? किती आल्या? 4. ठीक आहे. म्हैसूरच्या लढाई आपल्या एकूण झाल्या 4. तर इकडे पहा रे, 1767 ते 1769 पहिली लढाई. तर म्हैसूरच्या लढाई पाहण्यापूर्वी आपण पाहू घेऊ. म्हैसूरचा शासक होता हैदर अली. कोण होता? शासक होता हैदर अली. म्हैसूरचे शासक होता हैदर अली. हैदर अली व कोणाच्या दरम्यान? इंग्रज यांच्यात जे लढाई झाल्या त्यांना म्हैसूरच्या लढाया म्हणून ओळखले जाते. आता म्हैसूर या प्रांताचे शासक होता हैदर अली. इथं पहा, लक्षात ठेवण्यासारखा प्रश्न आहे. कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी सर्वाधिक जास्त विचारले जाते. तर हा काय म्हैसूरच्या लढाया संदर्भात येते का खालीलपैकी किती लढाया हैदर अलीने लढल्या आणि कोणत्या लढाया टिपू सुलतानाने लढल्या? ठीक आहे. तर लढाया पण घेऊ. एकूण 4 लढाया झाल्या यांच्या दरम्यान. पहिली होती 1767 ते 1769. इंग्रज, हैदर अली. इकडे घे ना, पहिले लढू दे. पहिले ताटात वाढू दे जेवण. मग जेवण वाढल्यावर श्लोक म्हणा. श्लोक म्हणले झाल्यावर घास पोटात टाका. पहिली लढाई झाली 1767 ते 1769, इंग्रज व हैदर अली. दुसरी लढाई झाली 1780 1784, इंग्रज पहिल्या लढाईत पगडा कोणाच्या भारी होता? हैदर अलीचा. आता चौथी लढाई होती. तिसरी लढाई 1790 ते 92, इंग्रज टिपू. आणि 1700 सर्वात महत्वाची लढाई ठरली श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपू सुलतान मारला गेला. वर्ग 8वी ची पुस्तक आहे, वाचले याच्यावर. 1799 टिपू व इंग्रज. इकडे बारे म्हैसूर प्रांताच्या जे शासक होता हैदर अली. हैदर अली आणि इंग्रज याच्या दरम्यान 2 लढाया झाल्या. पहिली लढाई आणि दुसरी लढाई. 1767 आणि 1769 ची लढाई होती इंग्रज आणि हैदर अलीच्या दरम्यान. ते लढाईत हैदर अली प्रभावी ठरला. हे तह करण्यात आले त्याच्या दरम्यान. ठीक आहे. दुसरी लढाई आहे 1780 ते 1784, इंग्रज आणि हैदर अली. पहा, इथं लक्षात घ्या, 2 लढाया बापाने लढल्या, 2 पोरांनी लढल्या. तिसरी लढाई होती 1790 ते 1792, इंग्रज आणि टिपू सुलतान.
आणि चौथी लढाई जी सर्वात शेवटची आणि अंतिम लढाई ठरली 1799 श्रीरंगपट्टणमच्या लढाईत हैदर अलीचा मुलगा टिपू सुलतान इंग्रज व टिपू सुलतान यांच्यात झालेल्या लढाईत टिपू सुलतान 1799 श्रीरंगपट्टणमची लढाई इथं टिपू सुलतान मारला गेला. ठीक आहे. ह्या होत्या म्हैसूरच्या लढाई. हे घेतला आपण तैनाती फौज घेतला, पानिपतची लढाई घेतला आणि त्याआधी आपण घेतला इंग्रज व मराठा यांच्यातले युद्ध. अपेक्षा करतो का सर्व तुम्हाला समजला असेल. फोटो मारून टाका पटन अथवा स्क्रीनशॉट मारा अथवा तुम्ही लिहून घ्या. अबे यार हा मारला गेला म्हणजे इंग्रजीत झाला ना विजयी. त्यानंतर आहे झाला का. घ्या फोटो मारा पटकन. एक पटन मारा. आता पहा जे कायद्याविषयक आहे ना, कायद्याच्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कायदे घेऊन संपूर्ण कायदे रेग्युलेटिंग ऍक्ट. ठीक आहे. जे संपूर्ण रेग्युलेटिंग ऍक्ट या व्हिडिओत नाही घेऊन नाही तर पूर्ण मिक्स होईल. हे काय आपल्या लढाया. ठीक आहे ना. हा व्हिडिओ इथंच थांबव रे. फक्त स्टॉप मारणे एक वेळ दुसरा स्टार्ट कर.